आणि गावात आरोग्याची सुविधा नाही तर कर कशासाठी? आमदार महाराष्ट्राची सर्वांगे बढो. रद्द करा, महाविकास आघाडीचा, महाविकास आघाडीचा, अन्यायकारक कर लादणाऱ्या महापालिकेचा, अरे अन्यायकारक कर लादणाऱ्या महापालिकेचा, अरे प्यायला पाणी नाही तर कर कशाला द्यायचा? अरे शिकायला शाळा नाही तर कर का द्यायचा? अरे खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे तर का द्यायचं? नाही देणार, नाही देणार, अन्याय कर नाही देणार. शाळेची दुरावस्था करायची कोणी ठीक? या शासनाने का आम्ही लोकांनी? अन्यायकारक कर लादणाऱ्या महापालिकेचा, अन्यायकारक कर लादणाऱ्या महापालिकेचा, हे नुसते बोर्ड नाही, सुविधा नाही, मग कर कशासाठी? हे बोर्ड नाही, हे वास्तव आहे. जर तुम्ही सुविधा नसाल देणार तर आम्ही कर का देणार? महापालिकेचा. नमस्कार, जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी पूर्ण पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सर्व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमलेले आहेत. आज पनवेल महानगरपालिकेने जो काही मालमत्ता कर या स्थानिक नागरिकांवर जबरदस्तीने जो लादलेला आहे त्याचा विरोध करण्यासाठी आज हे संपूर्ण लोक आज हजारोंच्या संख्येने इथे जमलेले आहेत. आमचा आजचा मोर्चा हा महापालिका प्रशासनाच्या विरोधातला आहे. जो कर 2016 ते 2021 पर्यंत सिडको रहिवासी सिडकोला भरत होते आणि सिडकोला भरून देखील महानगरपालिकेने दुहेरी कर 2016 पासून ते आजपर्यंतच्या 25 पर्यंत जो लादलेला आहे, म्हणजे दुहेरी कराला आमचा विरोध आहे. आणि हा कर, या कराच्या विरोधात आज ही सगळी जनता उतरलेली आहे. महापालिकेने एक पोरखेळ म्हणून मध्ये सत्ताधाऱ्यांना हाताशी धरून एक शास्ती माफीचा निर्णय घेतला. एक प्रकारे शास्ती माफी म्हणजे पनवेलकरांना मूर्ख बनवण्याचं धोरण इथल्या सत्ताधाऱ्यांनी केलेलं आहे. कारण मुळात महाविकास आघाडीची कधीच शास्ती माफीची मागणी नव्हती. महाविकास आघाडीची जी मागणी होती ती करामध्ये सवलत देऊन जो काही कर चुकीच्या पद्धतीने लादलेला आहे तो कर रिवाइज करून त्याच्या पावत्या लोकांना देण्याची होती. परंतु या लोकांनी एक प्रकारे कर लादला. करावर जो काही कर्ज लावलेला आहे म्हणजे दंडव्याज जो लावलेला आहे त्याला शास्ती बोलतात आणि त्या शास्तीपैकी 90% सूट दिली. म्हणजे एक प्रकारे तुम्ही कर पण घेताय आणि त्याच्यावर 10% व्याज देखील घेताय. अशा प्रकारे लोकांची फसवणूक करण्याचं काम असलेलं या महानगरपालिकेच्या प्रशासनाने केलेलं आहे. असलेले सत्ताधारी आमदार असतील, त्यांच्या बरोबरचे नगरसेवक असतील, या लोकांनी जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा यांच्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं की येणाऱ्या काळामध्ये लोकांना मालमत्ता कर भरावा लागणार नाही, वाढीव मालमत्ता कर भरावा लागणार नाही. या सर्व गोष्टी असताना देखील सत्ताधाऱ्यांना हाताशी धरून या लोकांनी मालमत्ता कर जबरदस्तीने पनवेलकरांच्या डोई लादलेला आहे. पण महाविकास आघाडी या सर्व गोष्टीला कुठेही बळी पडणार नाही. आज शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आम आदमी पार्टी, महाविकास आघाडीच्या वतीने सर्वजण तिथे रस्त्यावर उतरलेले आहेत. आणि नक्कीच जनतेला आम्ही याच्या मार्फत एक सांगू शकतो की महाविकास आघाडी भविष्यात आपल्याला या कर्जातून मुक्तता करून देईल. आणि नक्कीच चांगल्या संख्येने आज लोक जमलेली आहेत. महापालिकेला आम्ही हा निर्णय घ्यायला लवकरच आता या निमित्ताने भाग पडू. काय झालेलं, गेली अनेक वर्ष बीजेपीची इथे सत्ता आहे. जवळपास 4थी टर्म आहे प्रशांत ठाकूर यांची. ते स्वतः सिडकोचे चेअरमन होते. त्याच काळामध्ये महानगरपालिका त्यांच्याकडे होती. असं असताना सुद्धा सिडको आणि महानगरपालिका या दोघांमध्ये त्यांनी कधी समन्वय साधला नाही, ज्याचा परिणाम स्वरूप इथल्या नागरिकांना डबल टॅक्स भरावा लागतोय. त्याच्यावरती कहर म्हणजे नागरिकांच्या भावनांचा चुथाडा करून या आमदारांनी जे टॅक्स भरणार नाहीत त्यांना अटक करा म्हणून आदेश काढले. याच्यावर अजून कर म्हणजे जे टॅक्स भरत नाहीत त्यांना शास्ती लावा असं सांगितलं. म्हणजे औरंगजेब जसा वागतो त्याच्यापेक्षा घाणेरड्या पद्धतीने प्रशांत ठाकूर इथल्या नागरिकांची वागल्यात. याचा निषेध म्हणून आज सर्व पक्ष
भाजप आणि त्यांचे मित्र पक्ष वगळून जितके पक्ष आहेत ते सगळे आणि सर्व सामाजिक संघटना इथे आंदोलनामध्ये आज उतरलेले आहेत. मागणी आहे जर मान्य नाही झाली तर पुढील आंदोलन कसं असेल किंवा तुमचा भूमिका काय असेल सर्वांची? पुढील आंदोलन मला इतर पक्षांचं माहित नाही, पण आज कायदेशीर मार्गाने सगळे आंदोलन करतायत. मागणी जर आज कायदेशीर उतरून जर मागणी मान्य होत नसेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची वेगळी पद्धत आहे, आम्ही त्या पद्धतीने जाऊ पुढे.